स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही केवळ एक घोषणा नव्हती, तर ती होती एका महापुरुषाची आग ओकणारी वाणी, लोकांच्या रक्तात धग पेटवणारी आणि ब्रिटिश सत्तेला हादरवणारी. ते होते लोकमान्य टिळक, एक नाव की ज्यांनी संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीचा पाया घातला. एक बौद्धिक क्रांतिकारक, विचारवंत, पत्रकार आणि समाज जागृती करणारा अनन्य योद्धा. शाळा, समाज, सत्य आणि स्वातंत्र्य या चौकटीत त्यांनी विचारांची मशाल पेटवली. केसरीसारख्या वृत्तपत्रातून सत्य मांडलं आणि गणेश उत्सव आणि शिवजयंतीसारख्या उत्सवातून लोकांना एकत्रित केलं. जेव्हा जेव्हा इंग्रज सत्तेला वाटलं होतं की भारत दडपला गेला आहे, तेव्हा टिळक उठून म्हणाले की भयाला मनात स्थान नको. आजही जर कोणाला निर्भीड विचारांची प्रेरणा घ्यायची असेल तर त्या युगपुरुषाचं नाव घेतलं जातं आणि ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, ज्यांनी स्वराज्याचा मंत्र दिला आणि अवघा देश जागृत केला.